संध्याकाळची वेळ आहे आणि आता भरपूर अशा पावसाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आत्ताच रिमझिम येत आहे आणि आता बहीण येणार आहे. नेमकं ती इथं यायला जवळजवळ आलीच आहे आणि पावसाला सुरुवात व्हायला एकच झाले. काय झाले टिया तुला? पावसात खेळायचं. पावसात खेळायचंय? हा, खेळा मग. उगल म्हणतात मला जायचं पावसात खेळायचं. छान इथे येऊन दाखव, मग इथे बोलून दाखव. इथे येऊन सांग ना काय. टीचर काय शिकवते? अटेन्शन. हा, अजून लवकर सांग. बंद झाली. तर आता पाऊसची रिमझिम जी आहे ती चालूच आहे अजून. बघूया कसं काय होतं ते. भिजायला नाही पाहिजे. थांबल्यात की येत आहेत काय माहित नाही. मी कॉल पण नाही केला कारण कसं एक तर पाऊस वरतून पडतोय आणि त्यात फोन वगैरे रिसिव्ह करणं वगैरे थोडंसं डिफिकल्ट होतं. म्हटलं 10-15 मिनिट वाट बघूया आणि मग नंतर विचारूया की कसं काय थांबला आहेत की येत आहेत म्हणून. तर बघूया आता कसं काय तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. असा पाऊस चालू आहे बघा सगळीकडे. कुठं बाळा? पाऊस येतोय ना गार्डन मध्ये. अगं पाऊस येतोय टिया. बघ सगळे कसे चालतात. गेले. आंब्रेला घेऊन जायचं ना. हा, आंब्रेला घेऊन नसते. खेळायला येत नाही ना, मग ओला असते ना. ओला असते ना, मग कसं खेळायचं आपण? अगं गार्डन मध्ये खेळायला येत नसते त्यांना. आता जेवण करायचंय म्हणून ते मग सामान आणायला चाललेत बाळा आंब्रेला घेऊन. कळलं? काय म्हणते तू? वेलकम. आणली का मम्मी? ओके. दिसते. कधी आली जानू मम्मी? ओके. दिसते आता दिसते. आला का? ये त्या आल्या आणि येईपर्यंत टियाला खूप उत्सुकता सुद्धा लागली होती. ती बराच वेळ तशीच थांबली होती. तर फायनली त्या आल्या आणि छान नंतर मग आल्यानंतर खूप एन्जॉय केला सगळ्यांनीच. मस्त अशा खेळल्या. तर हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे. जेव्हा त्या आल्या तेव्हाचा टायमिंग 6:30 ते 7 होता. मग आल्यानंतर थोडंसं बसन आणि लगेच जेवण वगैरे केले. त्यामुळे भरपूर वेळ गेला आणि मग दुसऱ्या दिवशीच डायरेक्टली आता शूट करायला घेतलं. तर जसं की तुम्ही पाहिले मस्त असं मी डोसे बनवणार होते. डोश्याचं पीठ जे आहे ते एकदम छान फुगलं होतं मस्त. आणि सगळ्यांसाठीच मग डोसे इडली असंच काहीतरी बनवावं म्हटलं. कारण लहान मुलांना असं जास्त खातात. चपाती भाजी तेवढी जास्त खात नाहीत. नाश्ता जरी मग त्यांनी फुल केला तरी नंतर मग दुपारचं जेवण थोडंफार जरी खाल्लं तरी काही हरकत नाही. आणि मग खातात आवडीने भात वरण चपाती भाजी पण थोडं. तर अशा प्रकारे इथे माझं सकाळचं मग रुटीन चालू होतं. फोटो नसता व्हिडिओ असतो.
घरामध्ये जेव्हा ह्या दोघी बहिणी मिळाल्या तर आदल्या दिवशी तर खूप गोंधळ होताच, पण त्यापेक्षा दुप्पट गोंधळ तर दुसऱ्या दिवशी होता. कारण त्यांच्याकडे पूर्ण दिवस होता आणि पूर्ण दिवस त्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सोबतच होत्या. खूप त्यांचा मज्जा मस्ती चालू होती. घरामध्ये सुद्धा तर त्यांनी भरपूर असा धिंगाणा केला, व्हिडिओ डान्स काही ना काही त्यांचं चालूच होतं. आणि एवढं सगळं करून घरात जेव्हा थकल्या तर तेव्हा बाहेर खेळण्यासाठी आम्ही इथे गार्डनमध्ये गेलो होतो आणि गार्डनमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर असा एन्जॉय केला. गार्डनमधले सगळेच मस्त मस्त त्या खेळल्या, इथे स्लाईड खेळली आणि भरपूर काही स्विंग वगैरे, जसं की तुम्ही आधीसुद्धा पाहिले. जसं आपण मोठ्यांना कळतं की म्हणजे जेव्हा आपण बहिणी बहिणी एकत्र येतो तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी असतात, पण यांचं तर वय खूप कमी आहे, खूप जास्त मोठ्या पण नाही आहेत, तरी पण यांचं एवढं चालू होतं की खूप दिवसानंतर भेटल्यात आणि आपल्या गप्पा गोष्टी मज्जा मस्ती यांचं जे काही आहे तर ते चालूच होतं. आणि त्यानंतर मग असे आम्ही त्यांचे थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यांनी पण छान एन्जॉय केला. त्यांच्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं आणि आम्हीसुद्धा खूप जास्त एन्जॉय केला. तर हा लहान मुलांसोबतचा काही जो क्षण आहे तर ते आपल्यासाठी खरंच खूप मेमोरेबल असतात. त्यामुळे अशा काही आम्ही गोड आठवणी व्हिडिओमार्फत कैद करून ठेवल्यात. तुमच्या पण घरी जेव्हा लहान सगळी मुलं एकत्र जमतात तेव्हा असंच होतं का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.